चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 4. जंगलातलं रहस्य शोधता शोधता मुलांनी कालच गुहेतला रस्ता शोधून काढला होता आणि आज ती पुन्हा एकदा तिथे जाऊन पोचली होती. काय रे, कोण तुम्ही? कोणीतरी ओरडलं आणि तानाजी घाबरून इकडे तिकडे पाहायला लागला. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? कसे आलात? पुन्हा कोणीतरी ओरडलं. आता सई आणि माहेलका पण घाबरल्या. काही नाही, रस्ता सापडत नाहीये, जातोय. मागे बघत सई धावायच्या बेतात म्हणाली. थांब, पळताय कुठे? काय शोधताय तुम्ही? असं म्हणत जवळच्या झाडामागून एक धिप्पाड 6 फूट उंचीचा माणूस आला. त्याने एका हाताने तानाजीचा शर्ट मागून खेचला आणि दुसऱ्या हातानं सईची वेणी पकडली. माहेलकाला हे पाहून भीतीनं ओरडता पण येईना. दोन्ही मित्र त्या भयंकर माणसाच्या तावडीत सापडलेले बघून तिचं डोकं चालेच ना. त्या माणसानं मुलांना जबरदस्ती ओढून नेत हद्दीपलीकडच्या भल्या थोरल्या वडाच्या झाडाला बांधून ठेवलं. जरा जरी आवाज केलात ना तर या अंधाऱ्यात तळघरात डांबून ठेवी ना, नसता आगाऊपणा करू नका, असा दम देऊन तो गुहेच्या दिशेनं निघून गेला. त्याच्या भीतीनं तिघही थरथर कापत होते. त्यांनी अजिबात आवाज न करता गप्प बसायचं ठरवलं. संध्याकाळ झाली तरी मुलं घरी कशी परतली नाहीत म्हणून सई, माहेलका आणि तानाजीच्या घरी शोधाशोध चालू झाली. तानाजीची आई तर रडायलाच लागली, पण माहेलकाच्या आम्मीनं त्यांना समजावलं. सईच्या बाबांना आणि माहेलकाच्या अब्बूंना मुलं जंगलात गेली की काय अशी शंका आली आणि ते सगळेच जण जंगलाच्या हद्दीजवळ येऊन पोचले. त्यांना मुलांना पकडलेला तोच मोठा ताकदवान माणूस पाठीवर पोतडी टाकून जात असलेला दिसला. "ओ, इथं बारकी पोरं पाहिलीत का ओ?" माहेलकाच्या अब्बूंनी त्या माणसाला थेट विचारलं. कोण? कुठली पोरं? मी नाही पाहिली कुठं." तो थोडासा बिचकून बोलला आणि तिथून निघून गेला. गावच्या सरपंचांना म्हणजेच तानाजीच्या बाबांना जरा शंका आली. त्यांनी मुलांना जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. Sample complete. Ready to continue?